नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं, विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का, हे त्यांनी आईची शपथ घेऊन सांगावे, असे थेट आवाहनच पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिलं आहे. विशाल पाटील हे 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार या जयंत पाटलांच्या वक्तव्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून समाचार घेण्यात आला. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला होता, हे तुम्हाला माहीत आहे ना. जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकतील तर त्यांनी त्यांच्या मुलाला केलं असतं ना. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झाले आहे. RR पाटलांचा मुलगा आमदार झाला, अजितदादा पवारांचा मुलगा खासदार झाला, मात्र अजून जयंतरावांच्या मुलाचे काही होत नाही, याची त्यांना चिंता आहे. मागच्या वेळी जयंत पाटलांनी लोकसभेला हातकणंगले मतदारसंघातून त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केले होते. सांगलीतून सुद्धा प्रयत्न केले होते. अगदी भाजपमधून तो उभा राहणार अशा बातम्या सुद्धा पेपरमध्ये चाचपणी केली होती. त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 10,000चे मताधिक्य मिळाले. त्यांचं त्यांना पडलं. विशालला आता ते पुन्हा खासदार करायला निघालेत. विशाल पाटील खासदार व्हावं जयंतरावांची इच्छा आहे का? जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावं असे वाटत होते का, अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांच्यावर केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.